ड्रिपचा उपयोग सर्रास प्रत्येक ठिकाणी केला जातो. तर ड्रिपचा उपयोग करत असताना आपल्याला ज्यावेळेस त्याला PVC पाईपाला होल मारायचे असतात तर आपण पारंपरिक पद्धतीने असे हाताने त्याला होल मारतो, जे की थोडंसं त्रासदायक होतं. जे आपण फील्डवरती म्हणजे शेतामध्ये आपण मारू शकतो. पण आपण ज्याने होल मारतो ते जर आपण कट केले आणि ते जर व्यवस्थित आपण ड्रिल मशीनला बसवले, जर बॅटरी ऑपरेटेड ड्रिल मशीन असेल तर खूप सोपे होते. आणि जर नसेल तर आपण पाईपवरती मार्किंग आपल्या शेतामध्येच करून ते पाईप जिथं इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे त्या ठिकाणी आणून अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या पाईप्सला ड्रिल मारू शकतो. आता या ठिकाणी आपण बघताय की एक प्लसचं साईन केलं आहे पाईपवरती, PVC पाईपवरती. आणि त्या पाईपला आपण एकदम इझिली 1 मिनिट आपण 5 सेकंदसुद्धा त्याला आपल्याला लागत नाही आहेत. इतक्या हळूवारपणे इतक्या सोप्या पद्धतीने आपण ड्रिपच्या पाईपला होल मारू शकतो. आपण बघू शकता एकदम छान पद्धतीने जिथं मार्किंग केले त्या जागेवरती आपण सहजतेने ड्रिल मारू शकतो. हे प्लसचे मार्किंग आपण जागेवरती पाईप फिटिंग करून तेव्हाच जिथं पाहिजे तिथं आपण ते मार्किंग करून घेतलेले आहेत. ते मार्किंग करून आपण पाईप डिसमेंटल करून इकडे घेऊन आलो आहे आणि तिथं आपण ड्रिल मारतो आहे. जर शक्य असेल तर आपण बॅटरी ऑपरेटेड ड्रिल मशीनने जागेवरती अगदी सोप्या पद्धतीने ड्रिल मारू शकतो. पण जर कोणाकडे इलेक्ट्रिकल ड्रिल मशीन असेल, बॅटरी ऑपरेटेड नसेल, तर ते अगदी सोप्या पद्धतीने त्यांना इलेक्ट्रिकल कनेक्शनच्या जवळ आणून अतिशय सुंदर आपण असे ड्रिल मारून इझी आपलं काम कसं कमी करता येईल हे आपण पद्धतीने शेतकऱ्याचा ताण कसा आपण कमी करू शकतो. असेच नवनवीन शेती उपयोगी उपक्रम बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.